नमस्कार. दाटलेल्या भावना आणि आम्ही या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या कथेचा आहे भाग क्रमांक 4. नात्यामध्ये एक गोष्ट खूप सहज घडते. तो तिला दोष देतो आणि ती त्याला, आणि दोष देण्यात इतका वेळ निघून जातो की एक दिवस मागे वळून पाहताना लक्षात येतं आपण जगायचंच राहून गेलो. बहुतेक स्त्रीच्या मनात एकच इच्छा असते, त्यांनी मला थोडा वेळ द्यावा, माझ्याशी मनमोकळं बोलावं, माझ्यासोबत काही आठवणी तयार कराव्या, माझ्यावर प्रेम आहे हे कृतीतून दाखवावं. पण हा प्रश्न तिला का पडतो? तिच्या मनात या अपेक्षा निर्माणच का होतात आणि कशा होतात? कारण कदाचित तिला वाटतं समोरचा कुठेतरी तिच्यापासून दूर जात आहे, आणि दुसऱ्या बाजूला पुरुषाच्या मनातही कदाचित वेगळाच संघर्ष सुरू असेल. त्यालाही बायकोसोबत फिरावंसं वाटत असेल, मुलांसोबत खेळावंसं वाटत असेल, घरात निवांत बसून चहा प्यावासा वाटत असेल. पण तो भावना नसलेला माणूस नाही, तो फक्त जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला माणूस आहे. म्हणूनच आज मला असं वाटतं, नाही तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि नाही तुम्ही. तुमच्या अपेक्षा अगदी स्वाभाविक आहेत, पण तो कुठे अडकला आहे हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्या खांद्यावर घराची जबाबदारी आहे, आईवडिलांची काळजी, बायकोची स्वप्न, मुलांचं शिक्षण, घराचा EMI, दवाखान्याचा खर्च, वीज, किराणा, भविष्याची चिंता. महिन्याच्या शेवटी हे सगळं गणित जुळवताना तो अनेकदा स्वतःलाच विसरून जातो. मोठ्या शहरात प्रत्येकाला चांगलं घर हवं असतं, चांगली जीवनशैली हवी असते, पण त्या प्रत्येक स्वप्नामागे त्याच्या मनावरचं ओझं किती वाढत जातं हे अनेकदा कुणालाच दिसत नाही. तो घरापासून दूर जात नाही, तो घरासाठी धावत असतो. पण या धावण्यात नकळत तो बायकोपासून, मुलांपासून आणि स्वतःपासून दूर जातो. पुरुषांनो, तुम्ही नक्की कमवा, खूप कमवा, तुमच्या कुटुंबासाठी मोठी स्वप्न पूर्ण करा, पण आठवड्यातला एक दिवस किंवा दिवस नाही जमला तर काही तास तरी तुमच्या कुटुंबासाठी राखून ठेवा. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण मुलांचं बालपण, बायकोची वाट पाहणारी नजर आणि निष्ठून गेलेले क्षण हे परत विकत मिळत नाही. माझ्या मते पुरुषांचा सर्वात मोठा संघर्ष म्हणजे त्यांना भावना व्यक्त न करता येणं. त्यांना रडायचं असतं पण रडत नाही, त्यांना थकवा सांगायचा असतो पण ते सांगत नाही, त्यांना प्रेम व्यक्त करायचं असतं पण तेही अनेकदा शब्दांमध्ये येत नाही. आणि याच शांततेचा सर्वात जास्त त्रास स्त्रीला होतो. म्हणून माझी प्रत्येक पुरुषाला मनापासून विनंती आहे, ती तुमच्यासाठी तिचं घर सोडून आलेली आहे, तिला तुमचं घर द्या, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तिला तुमचा वेळ द्या. तुमच्या मुलांना दिसू द्या आईबाबांचं प्रेम कसं असतं, एकमेकांचा आदर म्हणजे काय, संवाद म्हणजे काय. कारण मुलं आपण सांगतो तेवढंच शिकत नाहीत, ती आपण जगतो ते शिकतात. आज तुम्ही त्यांना वेळ द्याल, उद्या तेही तुम्हाला वेळ देतील. संसार हा एका व्यक्तीचा प्रवास नाही, तो दोघांनाही हातात हात घालून चालायचा रस्ता आहे. मूल झाल्यावर जबाबदाऱ्या वाढतात, पण नातं कमी होता कामा नये. शेवटी एवढंच सांगेन, आयुष्य एकदाच मिळतं, माणसं कायमची सोबत राहत नाही. आज जी व्यक्ती तुमच्या शेजारी आहे तिला आजच प्रेमाने मिठी मारा, आजच तिच्याशी बोला. कारण निघून गेलेला क्षण आणि नजरेआड झालेली व्यक्ती पुन्हा कधीच परत येत नाही. आपल्या नात्यांना जपा, एकमेकांना समजून घ्या, मनापासून प्रेम करा. कारण नवरा बायकोचं नातं हे जगातलं सर्वात सुंदर नातं. धन्यवाद. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि मन मोकळं करा. तुमच्या शब्दांना, तुमच्या भावनांना नक्कीच कमेंटमध्ये लिहा.
तुमच्या शब्दामुळे पुन्हा एक नातं नवीन जन्म घेऊ शकतं. काळजी घ्या. भेटूया उद्याच्या भागात.